अक्षयला म्हणा सगळ्यांचे फोटो बिटू घे. ए शाले आणलेत ना. स्वागत 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 आलेल्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत करतो. गेले 3 दिवस झालं काळ भैरवनाथ चषक 2022 भव्य अंतरराष्ट्रीय ओपन क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलं. पंचांची कामगिरी उत्कृष्ट झाली. सर्व खेळाडूंनी अतिशय उत्कृष्टपणे नियोजन केलं आणि तुमचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस माननीय विठ्ठलदादा आवाळे जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते काँग्रेस, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस महादेव आनंदराव बांदल यांच्याकडून देण्यात आलेलं आहे आणि तृतीय क्रमांकाचं प्राध्यापक गायकवाड सर यांच्याकडून बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. माननीय दादा या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू होतं. कुस्तीमध्ये त्यांचं नाव होतं आणि खेळाडूंना कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून दादांनी ही मालिका या ठिकाणी चालू केली आहे. कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये खेळ हा चालू राहिला पाहिजे. शरीर माध्य कुल धर्म साधनम. सर्वांनी कृपया बसायचं. खेळाडूंना विनंती आहे या ठिकाणी बसायचंय. प्लीज सगळ्यांनी समोर बसून घ्यायचंय. मागे आलेले खेळाडू सगळ्यांना विनंती आहे. आपलं कौतुक आपणच करायचंय. कौतुकाची थाप पाडल्याशिवाय पुढे प्रोत्साहन मिळत नाही. कृपया सर्वांनी बसून घ्या. पुढचे सामनेकरी गोळेवाडी कृपया बसून घ्या. तुम्ही खाली प्लीज बसून घ्या. बसून घ्या सगळे. ओके. हा उभं राहिलेली मुलं काळा टी शर्ट त्याला बसून घ्या. प्लीज बसून घ्या सगळे. सर्वांचं या ठिकाणी आभार. आणि प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी काय केलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे. खेळ खेळला पाहिजे. आज कोट्याची प्रॉपर्टी असली तरी शरीर सक्षम नसेल तर त्या कोट्याच्या प्रॉपर्टीचा काही यूज नसतो. हे दादांनी ओळखलंय, सरांनी ओळखलंय, माधव बांदल यांनी ओळखलं आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी भव्य बक्षिसांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी शरीर माध्य खलु धर्म साधनम. धर्माचं रक्षण करायचं असेल तर शरीर सक्षम पाहिजे. मग धर्म कोणताही असो, विद्यार्थी असो, पालक असो, नेते असो किंवा कोणीही असो, शरीर सक्षम पाहिजे. आणि सक्षम शरीर फक्त खेळानंच होऊ शकतं. आणि या खेळाचं कौतुक करण्यासाठी आज दादा इथं आले. दादांचा या ठिकाणी मी खूप खूप आभारी आहे. आणि दादांचा या ठिकाणी सत्कार आपल्या ग्रामपंचायत सदस्य माननीय अंकुश चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी दादाचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद दादा. यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस महादेव आनंदराव बांदल. प्रतिनिधी आहे का पुस्तकाचे? आभार का नाही. माननीय विजू प्रधान यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. दादांना विनंती करतो. सामाजिक कार्यकर्ते नथुदादा चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी घ्या दादा. या ठिकाणी गायकवाड सरांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर महादेव बांदल यांचा सन्मान विलास बर्दाडे हे स्वीकारतील. विलास बर्दाडेला या ठिकाणी विनंती की त्यांनी महादेव बांदल यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. माननीय सर्व सामाजिक कार्यकर्ते विजय प्रधान यांना विनंती करतो की त्यांनी विलासचा सत्कार करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब आपलं सहर्ष स्वागत करतो. यानंतर मी दादांना विनंती करतो या ठिकाणी बोर आणि बोर परिसर या ठिकाणी जितेंद्र शिंदे क्रिकेट विश्वातलं अगदी भोर वेल्ला मुळशी तालुक्यात नावाजलेलं नाव जितेंद्र शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आमचे गावचा अभिमान आणि स्वाभिमान पोपट महाराज चौधरी यांना विनंती करतो की महाराजांनी शिंदे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पुढे पुन्हा पोलीस, सीआरपीएफ जवान, खेळाडू कधी वयाला जाणार नाही. गावचं रक्षण, घरचं रक्षण, देशाचं रक्षण.
सर्वांची जबाबदारी याच लोकांनी घ्यायची का? आपलंही काय कर्तव्य आहे? आपण खेळातून आपला विकास साधून घ्या, आपल्या गावचा विकास साधून घ्या. असंच एक उत्कृष्ट असं स्वरूपाचं म्हणणं यांनी यांच्या स्वरूपामधून आपल्याला दिसतंय या ठिकाणी. धन्यवाद. यानंतर ब्राह्मणगडचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बांदल यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्यांनी आपला मान घेऊन जायचा आहे. बापू साप्ते यांना विनंती करतो की त्यांनी बांदल यांचा सन्मान करायचा आहे. बापू घे पुढे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते ब्राह्मणगडचे रुपेश बांदल यांचा सन्मान अंकुश चौधरी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमचे गावचे शान बाण यशवंत चौधरी की ज्यांनी गावाला क्रिकेटचं वेळ लावलं आणि सर्व वैभव चौधरी वैभव चौधरी तर याचाही सन्मान मान्य दादांना विनंती करतो की या ठिकाणी वैभवचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. वैभव चौधरी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. परखंदे या ठिकाणी युट्यूब वरती लाईव्ह करतायत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. मान्य गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी परखंदे यांचा सन्मान करायचा आहे. चांगल्या कामाची पावती मिळाली त्यानंतर माननीय गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचंय. सन्माननीय व्यासपीठ सर्वांचा उल्लेख करायचं म्हटलं वेळ जाईल. दादा स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले हो. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो या 2 शब्दांनी पाश्चिमात्य संस्कृतीला त्यांनी जिंकलं होतं हे तुम्हाला माहिती आहे, हे मला सांगायचं नाही. दुसऱ्या दिवशी दुसरा एक कार्यक्रम होता अमेरिकेमध्ये, 2 लाख प्रेक्षक होते. अत्यंत व्यवस्था चांगली केली होती, माईक व्यवस्था, बैठक व्यवस्था, जेवण व्यवस्था, आणि तो संपूर्ण कार्यक्रम बघून स्वामीजींनी एक वाक्य म्हटलं तिथं, अमेरिकेमध्ये मी एकीच्या प्रेमात पडलोय. हे ऐकून संपूर्ण सभागृह इकडे तिकडे बघायला लागले की स्वामीजी नक्की कुणाच्या प्रेमात पडलेत. स्वामीजी म्हटले, तुम्ही ज्या पद्धतीने ऐकताय बघताय तसं काय नाही, संयोजकांनी ज्या पद्धतीने एकीकरण कार्यक्रम यशस्वी केला त्या एकीच्या मी प्रेमात पडलो. या मला परवा आम्ही ओपनिंगला आलो होतो, या मंडळाने अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलं, संयोजन केलं. विशेषतः ज्यांनी कॉमेंट्री सांगितली मगाशी ऐकून कानाचं पारणे भेटलं. मी या विजयी संघाचं अभिनंदन करतो, त्यांच्या भविष्यकाळाला शुभेच्छा देतो. जे हरल्या त्यांनी लगेच अंगाला राग पासून हिमालय जायचं नसतं, जे जिंकल्यात त्यांनी सिकंदर बनायचं नसतं. हा खेळ आहे, खेळामध्ये काही घडू शकतो आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मला 2 मिनिटाची जी होती मी माझं मनोगत संपवतो. थँक्यू सर, तुम्ही बोलायला पाहिजे होतं अजून, सॉरी. मान्य दादांना विनंती करतो या ठिकाणी की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. सर प्राध्यापक आहेत, पुढारी नाही, त्यामुळे 2 मिनिटाची 20 मिनिटं कशी करायची त्यांच्या लक्षात आलं नाही. हे आपल्या वेळापत्रकाप्रमाणे टाइम टेबल प्रमाणे म्हणले 2 मिनिटं. तर आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं या वयात सुद्धा
खेळाविषयी आणि आपल्या सर्व समाजाविषयी असणाऱ्या प्रेम आणि आपुलकीच्या पोटी या ठिकाणी उपस्थित आवर्जून या स्पर्धेसाठी. आम्ही तर त्या दिवशी उद्घाटनाला सुद्धा होतो. मी सुद्धा खेळून सर सुद्धा खेळले. आवड असावी लागते आणि आवड असली की सवड मिळते. आणि महत्वाचं म्हणजे क्रिकेट हा माझ्या आवडीचा गेम आहे. त्यामुळे मी क्रिकेटसाठी कायम सोड काढतो. मोबाईल स्विच ऑफ करायला देतो आणि मोबाईल स्विच ऑफ केला की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आपण म्हणतो काय आहे, मला वेळच नाही, माझं फार शेड्यूल बिझी आहे आणि माझ्या मागे लय काम आहेत. काय नसतं, सगळं होत असतं, फक्त मोबाईल बंद ठेवायचा. आणि मग म्हणलं आता स्पर्धा आहे. यशवंतचा फोन आला, वैभव तिकडून आला आहे, पुण्यावरून आवर्जून जितू शेट आले आहेत आमचे, पोपट महाराजांचा फोन आला. अतिशय उत्तम असं म्हणजे संयोजक आणि संयोजन या ठिकाणी काळ भैरवनाथ क्रीडा म्हणजे क्रिकेट क्लब आणि गावातील सर्वच ग्रामस्थ. कारण कसं आहे, एक अकेला थक जायगा मिलकर बोजे उठाना साथे हात बढ़ाना, एकट्या कोणाचंच काम नाही असं कोण म्हणल तर हे काय म्हणजे असं काही होत नसतं. आता मी बघितले 6 बॉलमध्ये 34 केले, 6 बॉलमध्ये 36 सुद्धा करते, सॉरी 12 बॉलमध्ये 34 केले, 6 बॉलमध्ये सुद्धा 36 होतात. फक्त जिगर पाहिजे. बातें तो सभी बड़े करते हैं लेकिन जिगर बड़ा होना चाहिए, नहीं क्या? मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता वसलों से उड़ाना. आपण लढलं पाहिजे, आपण घडलं पाहिजे, आपण ठरवलं की आपण केलंच पाहिजे. आणि ते एकट्याने ठरवून होत नाही. तर हा सांघिक गेम आहे. मगाशी सांगितलं मी की तो रगडे एकटाच बॅट्समन म्हणला असता मी करतो, नाही म्हणणार ना. त्याला खाली आपण काय म्हणतो त्याला नाही, नॉन स्ट्राईकला पण प्लेअर पाहिजे ना, सिंगल डबल करायला. वैभव सारख्याला समजा जे तुझ्या तुम्ही मारत असला दोघं तर खालनीवर एक करून करायला माणूस, स्ट्राईक चेंज करायला, रोटेट करायला तर माणूस पाहिजे ना. म्हणून कसं असतं, हा सांघिक खेळ. एक दिलाने एक जीवाने लढायचं असतं. बाबू हार मानायची नाही. एक हार से कोई फकीर नाही बनता आणि एक जीत से कोई सिकंदर नाही बनता. सरांनी आता सांगितलेलं आहे. काय विषय नाही, आपण कुठे कमी पडलो याचं संशोधन करायचं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रयत्न का नाही रगडीता वाळूचे तेलही गणे. ठरवलं पाहिजे, केल्याशिवाय होत नाही. आपण कुठे कमी पडलो, पहिल्या ओव्हरला त्याचे 4-5 वाईड बॉल पडले. तुमच्याकडूनच पडले ना, त्यांच्याकडून पडले. म्हणजे मी फ्रँक, आता आपण खेळात कमी पडतो कुठं, सिंगल डबल रन चालू ठेवावं लागतं मोठ्या क्रिकेटमध्ये, फुल पिचला नाही का जी तुझ्या. स्ट्राईक आपल्याला कंटिन्यू चेंज ठेवावं लागते. 2-3 बॉल वाईड पडले, 2-3 बॉल मिस झाली. एक काय मॅच टर्न व्हायला या टेनिसला किती वेळ लागतो तो. मी सांगितलं 6 बॉलमध्ये सुद्धा 36 झालं. बाबूनी चांगली बॅटिंग केली. खरंच बघा, दुसरा नंबर आज तुमचा इथं आलाय, उद्या कुठल्या स्पर्धेत पहिला येईल. आता हे गोळेवाडीवाल्यांनी पहिला घेतलं, हे काल कुठेतरी हरले असतील. हे ग्राउंडवर ह्या गोष्टी होत असतात. काय कोणी कायमचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. सचिन तेंडुलकर सुद्धा 0 आउट झालेले. हे ज्याला आपण क्रिकेटमध्ये नाही का आपला आयडॉल मानतो, म्हणजे हे काही होऊ शकतं. खेळाचं मैदान आहे, त्यामुळं अजिबात हार मानायची नाही. हार आपण अजिबात मानायची नाही. आपण लढत राहायचं, आपण झगडत राहायचं, आपण घडत राहायचं. म्हणून आज अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही संयोजन केलंय. खेळाडू आहेत, खेळाडू मैदानामध्ये गेल्यानंतर म्हणजे आपली जी काय म्हणतो ती संस्कृती पाळायची असते, खेळाडू वृत्ती, त्या पद्धतीने खेळायचं असतं. आणि मग कसं असतं, राग येतो एखाद्याला, कोण बॉलच फेकून मारतो, कोण बॅटच फेकून मारतो, कोण स्टंपच उपटतो. तसलं काही करायचं नाही. म्हणजे चांगलं एकदम जे मोठे असतात ना, जे डीप पाणी असतं ना खोल, तर ते कसं शांत राहतं नाही का. तसं आपण बी आपली खोलाई किंवा आपली उंचाई बघितली का, तेंडुलकर असं काही येड्याकडे वारलेत का ग्राउंडवर कधी बघितले का, नाही होत. तसं चांगल्या पद्धतीने खेळावरती खेळायचं. हार जीत काय नसते ह्याच्यामध्ये. आता हे तर मी पहिल्यांदाच बघितलंय असं क्रिकेट. म्हणजे अंडर आर्म म्हणले यांना, बरोबर ना. म्हणजे हाफ पिच बघितलं, अंडर आर्मच्या मॅचेस सर पहिल्यांदाच पाहिलेत दादा. म्हणजे हाफ पिच आणि आपलं फुल पिचचं काय, आम्ही बोर प्रीमियर लीगला वैभव आता आमच्या संघात प्रयत्न असतात, खेळाडूंना संधी द्यायची. आता आम्ही त्या ठिकाणी आपला बॅड लेग ठरला, एक पण मॅच जिंकलो नाही. हार मानायची नाही का हो. ठीक आहे, आता मला बी वाईट वाटलं. वैभव सारखा चांगला खेळाडू असताना सुद्धा एकटा वैभव सुद्धा काय करू शकत नाही ना. रगड त्यांनी भरपूर प्रयत्न केले, चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली, पण खालची नाही खेळलो, त्याला साथ नाही मिळालो का हो. म्हणजे मगाशीच सांगितलं की साथ पाहिजे. तुमच्या सर्वांची साथ असेल तर हे चांगलं घडत. आणि चांगली स्पर्धा आम्ही एकजूट होतो, आमची साथ होती. म्हणूनच गाळा भैरवनाथ संघटनेने म्हणजे तुमची साथ एकमेकाची होती आणि एकजुटीने तुम्ही गावचं गाव पण ठेवत या स्पर्धेचं आयोजन केलं. अंकुशराव, तुम्ही, पोपट महाराज, सर्व साथी, सर्व मंडळी. आता गावातल्या एखाद्याचं नाव राहिलं की म्हणतात तो आम्ही याद राखणार.
शिंदे सर, चांगल्या पद्धतीचं समालोचन आपण केलं आणि सरांचा आवाज बऱ्याच दिवसांनी कानावर पडला, अतिशय चांगलं. आणि खरं सांगू का, बघा बरं आजूबाजूला कसं मस्त वाटतंय का नाही. ते एक चांगला भेद सुद्धा तुम्ही जर केला असता नाही तर अजून चांगलं वाटलं असतं. आणि आता ती वेळ सुद्धा झालेली आहे. म्हणजे काय माहिती का, भले एक अतिशय चांगलं वातावरण मस्त. आणि आपण भाग्यवान आहोत, या भोर तालुक्यामध्ये आपला जन्म झाला. इथं प्रदूषण अजिबात नाही. चांगल्या पद्धतीचं एक वातावरण, चांगल्या पद्धतीचं हवामान, जे खेळाडूला आणि खेळाला पोषक असतं ते वातावरण या ठिकाणी आहे. बक्षीस हे निमित्त आहे. तुम्ही सांगितलं, आम्ही तुमच्या हाकेला कायम राहणार. यशवंतचा मला फोन आला, म्हणलं दादा असं असं आहे. म्हणलं मी बाबा मीच वर्गणीतला प्लेअर आहे, म्हणजे राजकारणातला. मला लोक मदत करतात, मी बाबा सामान्य कुटुंबातलं आहे, माझी काही परिस्थिती नाही. दादा म्हणले काहीतरी करा. ठीक आहे म्हणलं, आपण काहीतरी करू. शिवाजीराव आले, त्यांचाही फोन आला. अंकुश महाराज आले, त्यांचाही फोन आला. म्हणले दादा काहीतरी करा. म्हणलं मला लोकांनी, जितू शेठ खरं सांगतोय, खोटं बोलत नाही, 5 रुपयापासून आणि पुढचा आकडा सांगत नाही, एवढी मदत लोकांनी मला जिल्हा परिषद सदस्य होण्यामागे केली. कारण की एक हेतू शुद्ध होता, ध्येय प्रामाणिक होतं. आता मी जर माझी स्टोरी सांगितली तर मी माझं सांगायला आलेलं नाही. तुम्हाला सांगितलं तर तुम्ही म्हणतात काय खरं बोलतोय का खोटं बोलतोय का हो शिवाजीराव. म्हणून नथिंग म्हणजे कुठलीही गोष्ट, नथिंग इम्पॉसिबल इन लाईफ. कुठलीही गोष्ट अशक्य नाही जगात. तुम्ही ठरवलं ना तर ते होणार. म्हणून आपलं ध्येय पाहिजे, आपलं धोरण पाहिजे. आता आपल्या सिद्धेश्वर किती खेळतोय महाराष्ट्राकडून, बघितलं ना तुम्ही. आता वैभव बघताय का, काल शतक केलं, परवा दिवशी बी खेळला, पहिल्या दिवशी बी शतक खेळला. म्हणजे सर्व आपल्या सभोवतालच्या वातावरणात, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या संगतीतून घडतात, आपण ठरवलं चांगलंच खेळायचं, चांगलंच प्ले करायचं. लोक बंद घरामध्ये खेळतात, म्हणजे नाही का बॉल बॅटला मारणे, हे करणे. हे चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा, चांगल्या पद्धतीनं खेळ करा आणि चांगल्या पद्धतीने आपल्या आई वडिलांचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव अशा पद्धतीने मोठं होईल यासाठी झगडत राहा. आमच्या सदिच्छा आणि शुभेच्छा कायम तुमच्या बरोबर आहेत. एवढंच या निमित्ताने सांगतो. आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. मी पुन्हा एकदा काळ भैरवनाथ क्रिकेट क्लबचं मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपल्या मोजक्याच शब्दातून, ओघवत्या वाणीतून दादांनी सांगितलं, टीम वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. नथिंग डू वन पर्सन. एकटा माणूस काय करू नाही, टीम वर्कनं सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि करा, ट्राय डोंट क्राय. प्रयत्न करत राहा, हार मानू नका. एक दिवस विजय तुमचाच नक्की आहे. अगदी ओघवत्या आणि मोजक्या शब्दामध्ये खेळाडूंना प्रेरणा कशी द्यायची हे दादांच्याकडूनच शिकावं. धन्यवाद दादा. यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आहे अशी 4 नावं राहिलेली आहेत. स्टॅम्प, बॉल, बॅट याचं योगदान दिलं आहे मुन्नाबाई शेख, श्री भाऊ मानवर आणि दत्ता बाबर यांच्याकडून. तसंच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी बक्षीस दिलं आहे दीपक बाळू सुतार, कुमार राहुल महादेव परदाडे व प्रत्येक टी शर्ट काव्य कलेक्शन कुमार यशवंत चौधरी यांच्याकडून या स्पर्धेसाठी देण्यात आलेला आहे. धन्यवाद. यानंतर हा जो शेवटचा सामना झाला, या शेवटच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून मिथुन गायकवाड याची नियुक्ती झालेली आहे. मिथुन गायकवाड याला या ठिकाणी सन्मानित करायचे. माननीय दादांच्या हस्ते या मॅन ऑफ मॅचचा सन्मान होतो. या ठिकाणी त्याला एक टी शर्ट या ठिकाणी देण्यात आहे. दादांना विनंती करतो, कृपया ते त्यांना. ठीक आहे. उत्कृष्ट खेळाडू जितेंद्र शिंदे, ओके, त्यांना या ठिकाणी हे जर्सी देण्यात येत आहे. या संपूर्ण सिरियल मध्ये बेस्ट बॅट्समन बाबू दिघे याचा या ठिकाणी सन्मान होतोय. बेस्ट बॅट्समन बाबू दिघे, मावळा प्रतिष्ठान याचा हा खेळाडू आहे. मान्य गायकवाड सरांना विनंती करतो. सगळे देऊ का? ठीक आहे. हा, आमच्या गावचं भूषण वैभव चौधरी यांच्याकडून या ठिकाणी एक ट्रॉफी आणि जर्सी या ठिकाणी देण्यात येत आहे. बेस्ट बॉलर
गणेश केंद्रे रायरी संघ, रायरी संघाचा कोण प्रतिनिधी असेल तर या माननीय शिवाजी शेडगे यांना विनंती करतो. केंद्रे रायरी संघाचा खेळाडू प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी स्वीकारतोय. एक नंबर. त्यानंतर पुढचा बेस्ट क्षेत्ररक्षक किरण हा सन्मान द्यायचा आहे. या अंकुश बरदाडे. चला चला करणार पुढे या, नंतर टीम या, टीम बरोबर फोटो घ्या. हा दादांच्या हस्ते या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी तुषारला देण्यात येत आहे आणि गायकवाड सरांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येत. दादा तुम्हीच द्या तुमच्या हाताने, नाही त्या महाराजा पुढे चला. आणि लथुदादा चौधरी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सुद्धा 200 रुपये याला बक्षीस देण्यात येत आहे. दादा हे पण धन्यवाद. या ठिकाणी उत्कृष्ट 7,000 रुपये आणि चषक महादेव आनंदराव बांदल यांच्यातर्फे देण्यात येत आहे. विलास बरदाडे आणि अंकुश बरदाडे या दोघांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी बक्षीस द्यायचं आहे. आणि द्वितीय क्रमांक मिळवला आहे मावळ प्रतिष्ठान यांनी. मावळ प्रतिष्ठान संघाचा कर्णधार मावळा प्रतिष्ठान सॉरी खेळाडूंचं या ठिकाणी खूप खूप कबार. यानंतर प्रथम क्रमांकाचं बक्षीस मान्य विठ्ठलदादा आवाळे यांच्याकडून देण्यात येत आहे. 10,000 रुपये आणि चषक आणि प्रथम क्रमांक मिळवलाय गोळेवाडी संघाचा क्रिकेट क्लब, गोळेवाडी क्रिकेट क्लब. जितू शिंदे आणि वैभव चौधरी यांना विनंती करण्यात की दादाच्या आग्रहा खातर या तुमच्या हस्ते या चषकाचं वितरण करायचं आहे. आणि विजय प्रधान सामाजिक कार्यकर्ते कृपया आपण पुढे यायचे समोर. विजय प्रधान दादा अतिशय उत्कृष्ट असा खेळ या मुलांनी केलेला आहे. उत्कृष्ट असे खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं, उत्कृष्ट बॅटिंग केली आणि या चषकावरती आपलं नाव कोरलं त्यांनी. समय सूचकता काय असते या सर्व खेळासाठी गेले 3 दिवस या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे. त्याच पद्धतीनं आलेल्या सर्व इथं ज्यांनी समालोचन केलं ते समालोचक तुषार शेटगे आणि त्याचे सहकारी यशवंत चौधरी, मंडपची व्यवस्था केलेली यशवंत प्रधान आणि पंच म्हणून काम पाहिलेले विशाल बांधल आणि दीपक सुतार या सर्वांचं मंडळातर्फे या ठिकाणी समोर बघा सगळे
केसामध्ये ग गंगावन न बुचुड्यात ग केवडा केसामध्ये ग गंगावन न बुचुड्यात ग केवडा हे काहीच कानामध्ये ग झुबा फुलं न झुब्याचं ग मोती खरं फुलं न झुब्याचं ग मोती खरं याला पदर Tutsi Clear